तर गाईज गणेश तुम्हाला बोललो होता आमची ओळख कसं काय झाली, तर गणेश तुम्हाला सांगा ना आता ओळख कसं काय झाली आमची. बिस्किट म्हण, बिस्किट बिस्किट तू आहेस आमच्यासाठी किटकिट. मी काय केले मी काय केले हा मारणार आहे का आपण? कसं आपण गरीब आहे बघा, काळी पॅन्ट घालतो आपण, हे बघा पांढरी पॅन्ट. गाईज हा गणेश बसलाय गाडीत पण ह्याचं काय ना काहीतरी चालूच आहे. मित्र बनगामध्ये करण्यासारखा, मित्र बनगामध्ये करण्यासारखा. हे गाईज वेलकम टू महादेव कुंभार्स न्यू ब्लॉग. मी गणेश, तुम्ही मला ओळखलंच असेल. तर तुम्ही विचार करत असाल की हा या ब्लॉगची स्टार्टिंग काय करतोय, म्हणजे सीन काय आहे नेमकं. तर तुम्हाला सीन सांगतो मी काय आहे. तर मी इथनं बीडवरनं चाललोय माधवीला भेटायला पुण्याला, म्हणजे माधवीला, संजूला आणि माझं एक छोटंसं काम आहे ते पण करायला. तर विषय असं झाला की माधवीचा मला फोन आलेला की माधवी बोलेल तू असं पण येतोय तर तिकडून एक ब्लॉग शूट कर आणि मी इकडनं पण ब्लॉग शूट करते. पण आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग असं आहे की जोपर्यंत मी माधवीला भेटत नाही आणि माधवी मला भेटत नाही तोपर्यंत आमचा ब्लॉग कंटिन्यू चालू राहणार आहे. तर नक्की ब्लॉग पूर्ण बघा, स्टे ट्यून, आणि कळलं तुम्हाला पुढे काय काय होणार आहे काय नाही. ठीक आहे. A few minutes later. तर गाईज आता इथं ट्रॅव्हल्स थांबली होती चहा पिण्यासाठी, चहा वगैरे घेतला. आता पुण्याला बेटर झोप आली, पुण्याला तुम्हाला भेटतो मी. A few minutes later. तर गाईज आता चहा वगैरे घेतला, आता ट्रॅव्हल्समध्ये येऊन बसले. तर तुम्हाला एक बोलायचं होतं असं की बरेच जण कमेंट करत होते म्हणजे माधवीच्या चॅनलवरती व्हिडिओजला वगैरे की गणेशची आणि तुझी फ्रेंडशिप कशी झाली. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आमची फ्रेंडशिप कशी झाली ॲक्च्युली. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा, तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो मी की आमची फ्रेंडशिप कशी झाली काय झाली. मला फक्त एकदा पुण्याला जाऊ द्या, माधवीला भेटू द्या. भेटल्याच नंतर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगाल मी आमची मैत्री कशी झाली, काय म्हणजे सीन होता किंवा आमची ओळख कशी झाली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सोबत सांगत मी माधवीची. ठीक आहे, ज्यावेळेस माधवीला आम्ही भेटू. ओके. The next day. तर गाईज गुड मॉर्निंग. आता आपण आलोय पुण्यामध्ये, आपल्या घ्यायला आपला भाऊ आलाय, अंधार भोसले. आंब्या कसा आहेस? बरा आहेस? चलो भाई जाऊ आपण. आता आम्ही चाललोय, हा माझा भाऊ आहे. आणि रूमवरती फ्रेश वगैरे होतो, थोडं झोपतो. सकाळचे आता 6:30 वाजले. आज गाडी जरा लेट आली, आणि बरोबर 5-5:30 गाडी येतात. तर चलो. 6 hours later. तर कस काय पब्लिक व्यवस्थित ना, खूप दिवस झाला आपला ब्लॉग आला नव्हता. मला खूप जणांचे कमेंट आले ब्लॉग अपलोड करा. तर तुमच्यासाठी आज ब्लॉग शूट करते. तर आज तुमच्या सगळ्यांचा लाडका आणि माझा बेस्ट फ्रेंड गणेश पण येतोय आज आपल्या ब्लॉग मध्ये. तो आलेला आहे पुण्यात, तर चला आपण त्याला आज भेटायला जाऊया. आज भरपूर पाऊस आहे पुण्यामध्ये, तरी पण चाललोय. आता काय दोस्ती खातीर करावं लागतं. बघा पाऊस भरपूर आहे, त्याच्यात रोड तर असले खराब आहे ना आमच्या इकडे, डेंजर खराब आहेत. हे बघा खड्डे बिड्डे. तर गाईस आता आपण भेटूयात गणेशला. बघू आता गणेश सोबत थोडीशी मस्करी करू, त्याला जरा चिडवून देऊयात. चला. फायनली गणेश आलाय. हवा असं टेंगे आणि चालत येते, हे बघा, बघू शकता. 20 मिनिटं झालं शोधत होता. किती हुशार आहे तू, पावसाळ्यात पांढरी पॅन्ट वापरतोय. छान मस्त. पण ती पडली माझ्याकडून. कसं असतं माहितीये का, कसं असते मोठ्या लोकांचे काम आहेत मित्रांनो, पावसाळ्यात पांढरी पॅन्ट घालायची. आपण गरीब आहे बघा, काळी पॅन्ट घालतो आपण. हे बघा पांढरी पॅन्ट. काय बोलू, अरे मोठे लोक जास्त पैसे, नुसतं पैसा. मला पण ती ऍक्च्युली क्रीम कलरचं जर्किंग घालून आला आणि पांढऱ्या कलरची पॅन्ट घालून आला वाटतं. झालं का चालू? अरे चालू नाही रे, विचारतोय तुला आम्ही. माझी घेते जर्किंग का घालून आलं? इकडं काय बर्फ नाही पडत आमच्या पुण्यात. तर गाईज खोटं बोलणारी संजू, खोटं एकदम खोटं. घरात आहे
आणि घरात असून आम्हाला काय म्हणते आलो आलो इथं अलीकडच्या सिग्नलला आहे. हा एवढ्यात काढता का? तू कुठं येणार आहे? कुठे येणार आहे तू सांग की. तू येणार कुठं ते सांग. बस स्टँड. गणेश काय बोलणार मी काय केले? मी काय केले? काय केले? मी काय केले? हा मारणार आहे का? मारणार आहे का? मार मार. आता मी नसतो कोणाला बी. आता माझ्या समोर कोण बी असतो ते मग मी पेतो टिंग होतो चिंग. कारण मी साई गोलीगड टॉपचा किंग मॅक्सिमन वर 5 खाऊन. गाईज हा गणेश बसलाय गाडीत पण ह्याचं काय ना काहीतरी चालूच आहे. आता हे 3 फडकी घेऊन बसलाय. काय गरज आहे का? बघू शकता तुम्ही. 1 2 3 3 गाडी साफ करणार आहे मी अशी. कर चालू काम चालू कर चल लगेच गाडी साफ कर. सगळ्यात पहिली ऑर्डर एमकेने दिलेली आहे मला. तिकडे धरली दुसरीकडे. अरे 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 गणेश ऐक ना बिस्किट म्हण बिस्किट. बिस्किट तू आहेस आमच्यासाठी किटकिट. कसं वाटलं तुला आमचं डायलॉग? हा तू यायच. अरे गजब बेइज्जती है. आता परत ह्याच्यापेक्षा भारी डायलॉग आणणार आता बघ तू इथनं पुढं. अरे हे काय करते माहिती का? मला बोलता येत नाही ना असं पॉइंटला पॉइंट येत नाही ना म्हणून माझी मजा घेते माहिती. असं काय नाहीये गाईज. ह्यो आहे ना लय मज्जा घेतो सगळ्यांची ग्रुप मध्ये त्यामुळे ह्याची मज्जा घ्यावं लागते जरा. मी कुणाची मजा घेतली? ह्यो असं ब्लॉग मध्ये काय बोलत नाही पण रिअल लाईफ मध्ये हा एवढा किडा आहे ना ह्याच्या अंगात. एवढा मोठा असा किडा आहे ना तुम्हाला सांगूच शकत नाही. आणि हा 200 पायाची गोम आहे. तर आता आम्ही चाललोय बाहेर जेवण करायला सगळेजण आमच्या सोबत. संजू सिद्धी पण आहे पण ऍक्च्युली ते 2 व्हीलर वरती आलेत तर आम्ही चाललोय. चला. A few minutes later. आमच्या इथं पुण्यात बघा कसं स्विमिंग पूल तयार झालेलं आहे. हे बघा पूर्ण पाणी पाणी झालंय. कोणाला पवायला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पुण्यामध्ये हडपसर. तो जेवण करायला लय लांब ना आलो आणि यांना 2 व्हीलर वर बोलवले. अक्षरशः भिजलेले बिचारे बिचारे माझ्यासाठी सहन करते ते आणि नालायक गणेश साठी सहन करते. आणि खोटं बोलून इथपर्यंत आणलंय आणि हे हॉटेल बंद झालंय. या प्रकारे बघा फेवरेट हॉटेल आहे माझं एकदम. मला लय आवडते इथली बिर्याणी पण नशीबच काय म्हणायचं आता. नशीब पुढं काही बोलू शकत नाही. आता जाऊन दे. आता जातो आम्ही दुसरीकडे. चला. A few minutes later. पोत टाकल्यावर टाकू नको. 5 काय 300ला भेटतं आमच्या इथं. 5000 ते नको सांगू आम्हाला. हा बीडला तुला 300चं 5000ला देते. बडबड नाही घाला आता तू. आम्हाला नको सांगू. अरे ब्रँड नको. पहिल्यांदा बघितलंय ब्रँड असला कसला. नकली ब्रँड पाऊस आला की भिजून जाते. तेच की. अरे चल की. चल लवकर. तर काही सिद्धीला खूप भीती वाटते. तिला इथनं चढताच येत नाही त्यामुळे खाली थांबली. आता बघू कशी येते. हा जा 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 तो आणायला जा. चल आपण पण जाऊ. अगं सिद्धी चल ना का थांबली. अरे
कडेला घेऊ का तुला? कडेला घेऊ का? समझ रहे हो ना? चल चढले, जमलं. तर गाईस आम्ही जाणार होतो जेवण करायला मसालेदारला आणि आमचा प्लॅन कॅन्सल झाला तिथला, कारण की ते बंद होतं. म्हणून आता आम्ही आलोय मॉल मध्ये. हे बघा भटजी. हे ओय तुला होणार आहे का विचारायला? क्या कर रही हो? मुझे शर्म आ रही है. लग्न होणार आहे का? आता आलोय मॉल मध्ये मस्त वेगळी. चला रे चलो वेस्ट इंडिज. आता आम्ही आलोय बघा. पैसे नुसतं पैसा. तर गाईच आमची ऑर्डर आलेली आहे गणेश शेट. चला पोत उचला. वेलकम. अय तू ये तर. हा चला आता आम्ही बर्गर घेतले आणि चाललोय डायरेक्ट आता खाणार. लय भूक लागली. आम्ही सकाळपासून काय खाऊन नव्हता आला. यो तर पारूसच आलाय. हे दोघं बसणार आहेत फक्त, हे काय खाणार नाही. तर गाईज बघू शकता तुम्ही, आम्ही 3 बर्गर मागवलेत. सिद्धी खाणार नाहीये. अरे असं काही नाही करायचं रे, लोक बघतेच 4 लोक आपल्याकडं. दर का रडू नको. निवत दाखव की. A few minutes later. तर गाईज आता आम्ही खातोय. मी पण खातोय. संजू पण खाते. या खायला जेवण करायला. सिद्धीला भरवणार आहे माझ्या हातात. पाव खा. त्याचं पण खा ना. जाऊन दे, संजूला खायचे का विचार. तिला नाही जाणार, मी खाऊन टाकून माझा. गजब बेइज्जती है. गणेशला करपलेला बर्गर आलेला आहे. हा हे बघा करपलेला. अरे अरे हे त्याने माझं तोंड बघून दिले. मी करपलेला ते म्हणले ते जिंदगी करप काळा आहे ना म्हणून तुला करपलेला बर्गर. काळा नाही, मी सावळा आहे पण दिसतो काळा. hours later. तर गाईज आता गणेश तुम्हाला बोलला होता ब्लॉग मध्ये की आमची ओळख कसं काय झाली. थांब 2 मिनिटं. काच लाव करे गाड्यांचा आवाज येतो. तर गाईज गणेश तुम्हाला बोलला होता आमची ओळख कसं काय झाली. तर गणेश तुम्हाला सांगा ना आता ओळख कसं काय झाली आमची. तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, ओळख अशी झाली की गणेश आधीले मेसेज करायचा मला बिग पॅन. मग मी त्याला म्हणले मेसेज करू नको. नाही तसं काही सीन नाही. मी सांगतो काय झालेलं. मी असंच डिझाईन बनवायचो नाही का. तर एक विषय होता, हिचे रील मला सजेशन द्यायचे सारखे. म्हणजे आता नव्हतं फॉलो करत मी. जेव्हा हिची 70K आयडी होती ना. खोटं सांगतोय हे आहे का. 70K आयडी होती ना, तेव्हा ती आयडी तिची हॅक झाली ना, तेव्हापासून मी फॉलो करतो तिला. मग असंच तिचे काहीतरी 5 लाख का 6 लाख झालते ना. कधी आलो तुम्ही? 500K ला 600K. हा 600K झालते. त्यावेळेस आलता केक बिग घेऊन मस्त घेऊन बुके घेऊन. त्याला त्याच्यात पण पावसात भिजत आलतो. काय नाही खोटं नाटक होतं हे सगळं. काय नाही 2 व्हीलरवर आलतो ते पण. त्या टायमाला गाडी नव्हती माझ्याकडं. एका मित्राला बळीचा बकरा बनवलं. चल म्हणलं बरं ते जाऊ दे. विषय असं झाला, ओळख अशी झाली की इंस्टाग्रामवर मी हिला मेसेज केला की मला तुला भेटायचं म्हणून.
तर मॅडमचं मन एवढं मोठं की ते म्हणले ठीक आहे या म्हणे तुम्ही, म्हणजे त्या टायमाला ना का या तुम्ही म्हणे, मी तुम्हाला आल्यावर नंबर देते. मग आलो मी, नंबर दिले एक, मग आमचं ठरलं भेटायचं इथे भेटणार म्हणून. मग तेव्हा भेटलो होतो फर्स्ट टाइम तिला तिथे, एकदा ओळख म्हणजे असंच नाही का फॅन भेटल्यावर एकदम असं महाराजांची मूर्ती बिर्ती घेऊन आलता मस्त. फोटो आहेत माझ्याकडे, फोटो टाकेल मी, इथं कुठेतरी दिसेल तुम्हाला. आणि मग नेक्स्ट टाइम कधी भेटलेलं तुला मी असंच आलतो आहे ना. हा, मग नंतर ना असंच आला, मग असंच भेटला, असंच भेट आमची वाढत गेली आणि दोस्ती एकदम कट्टर झाली. पण हा एवढं चिप असं नाही आम्हाला आता कळलं. तुम्हाला पण ब्लॉग मध्ये कळलं असं, लय खोटं बोलतो, लय खोटं बोलतो. खोटं बोलत नाही मी. आणि सगळ्यात जास्त म्हणजे फ्रेंडशिप कुठून वाढली सांग तुम्हाला, म्हणजे हिच्या बर्थडे पासून. तेव्हा पण एवढं काही नव्हतं, आलेलो बर्थडेला, मग तिथं समजा थोडीफार ओळख झालेली होती. त्याच्यानंतर मग आम्ही आलो 1 मिलियनला आलतो. नाही का बर्थडेला तसं हारबिर आणलेला एवढं जड अशी माझी मान डायरेक्ट. तिथे लोक म्हणत होते की बाई हार कसं काय घेणार. हा ना, पहिल्यांदा असं पुण्यात कसं आता गावाकडं बर्थडे असला ना की हार वगैरे घालतात, पुण्यात असं नाही. पुण्यात यांनी पहिल्यांदा असा हारबीर घातलेला, एकदम मोठा हार आणलेला. आणि ह्या बर्थडेला बघा ना असा टोलेजंग हार आणणार, डायरेक्ट क्रेन निघालो आपण. नको मी येणारच नाही मग. आणि बर्थडेच नाही करायचा. मग त्याच्यानंतर मी बर्थडेच्या नंतर एकदा भेटलेलो आम्ही. मग त्याच्यानंतर मी डायरेक्ट 1 मिलियनला आलेलो. 1 मिलियन हिच्या जेव्हा झालते का रात्री 12 का 1:30-2 वाजता मी फटाके फोडले होते आमच्या इकडे बीड मध्ये. मला व्हिडिओ काढून पाठवलं तसं. गणेश चले जीव आहे आमचा हिच्यावर. मग नंतर असंच आलो इथं, 1 मिलियन सेलिब्रेशन वगैरे केलं सगळं. पार्टी दिली मॅडमने आम्हाला कुठं, शौर्यवाड्याला. पार्टी तुला असं खात होता ना, पहिल्यांदा चिकन भेटलं आणि खात होता हावऱ्यावाने. तिथून पुढे मग एकदम फ्रेंडशिप वाढली, बोलणं फिरणं वाढलं जरा. मग नंतर शेटचे ब्लॉग एडिट करायला लागलो, मग जरा जास्तच बोलणं वाढलं. मग हे दिसतंय तुम्हाला, हे काळं तोंड तुझ्यापेक्षा तरी गोरच आहे. हे काळं तोंडासोबत कशी ओळख झाली ते मी सांगतो. हिच्या बर्थडे पासून ओळख झालेली. म्हणजे हिला स्टोरी फिरी मेन्शन करायचो मी हिच्या बर्थडेच्या, नाही का सगळ्यांना मेसेज करायचा, बिग फॅन एमकेला भेटायचे, सगळे म्हणायचे थांब भाऊ थांब, भेटू. हिच्यासोबत तिथून ओळख झाली. फर्स्ट टाइम जेव्हा हिला भेटलो होतो, आम्हीच गेलो हिला भेटायला सेंट्रल मॉलला. मग भेटलो तिथं ओळख वगैरे झाली. मग काय चालू आहे आता, जसं चालू आहे तसं आता तुम्ही बघताय, आहेत आम्ही सगळे सोबत. इन फ्युचर पण सोबत राहू आम्ही. सुखात दोस्ती चालली आहे, फक्त कोणाची नजर नाही लागली पाहिजे, हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्ही लावू नका. आमच्यावरती प्रेम आहे, तुमची नजर कधीच नाही लागणार गाईज. ते हेटर पण बघत असतील ना. चला गाईज, आता गणेश चाललेलं आहे घरी, आता मी पण चालले घरी, जाणार आहे बीडला. आज शेवटचा निरोप, शेवट तसाच निरोप नाही म्हणजे आता भेटायचा शेवटचा निरोप. आता जाणार आहे मी हिच्यासोबत, संजू सोबत. आता माधवी जाईल घरी, संजू आणि आम्ही जाणार 2 व्हीलर वरती. संजू मला सोडल, संजूच्या घरी जाईल. तिथून पुढे मी जाणार संध्याकाळी बीडला. बघा ही आमची वाट बघत थांबली बाहेर, हे बघा सिद्धी. तर गाईज, आता तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जे कोण नवीन असतील त्यांनी लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावरती कायम ठेवा. आणि नवीन ब्लॉग लवकरच येईल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय बाय. आपल्याला 50K करायचे लवकरच. हिच्या बर्थडे, माझा पण बर्थडे, माझ्या बर्थडेला गिफ्ट द्या तुम्ही मला 50K. माझ्या बर्थडेला ही येणार आहे माझ्या घरी. खोट आहे सगळं. नाही आल्यावर बाय बाय. नजर लागली म्हणून तुमची माहिती का, नाही आल्यावर लक्षात ठेवा. जाऊ नको. चल बाय 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 संजू. भेटू परत. नक्की लवकरच. कोण आहे याच्यामध्ये गाडीमध्ये? जा ना घरी. काय करते तू? हा काय गाडीचा नंबर दाखवू का गाडीचा? बाय बाय. बोल.
नको मला तीच बघ गाडीवर एवढी काहीतरी दिली आणली नाही का. मला एक गाडीत बस म्हणते गाडीत आणि ह्यांना उचलून तिथून घेऊन मला नाही का. जाऊ का. बाय बाय. भेटू नको म्हटली ती. चलो बाय बाय. मित्र बनव्यामध्ये